नाशिक महापालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर। येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पंचवटी कुंभ नगरातील प्रभाग क्रमांक 5 साठी शिवसेना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। प्रभू श्रीरामांच्या नगरीत विकासाचा धनुष्यबाण हाती घेऊन शिवसेना मैदानात उतरली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून कमलेश मोहन बोडके, मंदाकिनी अनिल वाघ, रागिणी नितीन तांबे आणि अशोक देवराम मुर्तडक हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। यामधील काही उमेदवार धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर तर एका उमेदवाराने पुस्तक या चिन्हावर निवडणूक लढवली आहे। समोरील बटन व वॉर्डमधील सर्व मतदार बंधू भगिनींनी शिवसेना व मित्र पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। पंचवटीतील सर्वांगीण विकासासाठी हे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र न्यूज 99 साठी संदीप जोजारे, नाशिक। नाशिक शहरातील सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 5 मधील अधिकृत उमेदवार शिवसेना पुरस्कृत अशोक भाऊ देवराम मुर्तडक, पुस्तक निशाणी कमलेश भाऊ मोहन बोडके यांची धनुष्यबाण, मंदाकिनी अनिल वाघ यांची धनुष्यबाण आणि रागिणी नितीन तांबे यांची धनुष्यबाण निशाणी असून येत्या 15 तारखेला सर्वांनी बहुमूल्य वेळ काढून सर्वांना बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी सर्व आपण नागरिकांनी घ्यावी ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे मोठे बंधू अशोक भाऊ आमचे मोठे बंधू अशोक भाऊ व कमलेश आणि तांबेताई आणि वाघबाई हे 4 उमेदवार आहेत। आज पुस्तक हे अशोक भाऊचे, बाकी 3 धनुष्यबाण आहे। तर सर्वांचे अशोक भाऊ आमचे बंधू व कमलेश या वारात यांचं काम चांगलं असल्यामुळं सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावा अशी मी नम्र विनंती 4ही उमेदवारांच्या वतीनं तुम्हाला करतो। जय जनार्दन। प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व जनतेला एक नम्र आव्हान आहे का पूर्ण पॅनलला मतदान करून विजयी करावे एवढी नम्र विनंती। धन्यवाद। जय महाराष्ट्र। 2026 नाशिक महानगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रभाग 5 मध्ये 4 उमेदवार आहोत। अ मध्ये कमलेशजी बोडके, ब मध्ये मंदाकिनीताई वाघ यांची निशाणी धनुष्यबाण आहे, क मध्ये रागिणीताई तांबे यांची बी निशाणी धनुष्यबाण आहे। त्यांचा अनुक्रमांक नंबर 1 आहे, कमलेश भाऊचा 2 आहे, वाघताईचा 2 आहे आणि मी स्वतः अशोक मुर्तडक। माझा ड मध्ये शिवसेना पुरस्कृत पुस्तक या निशाणीवर मी उभा आहे। जनतेच्या सेवेसाठी आमचा पॅनल उभा आहे। या ठिकाणी प्रभाग 5 मध्ये काम करत असताना कमलेश भाऊनी संपूर्ण ज्या काही प्रभागामध्ये गरजा असतात, रस्ते, लाईट, पाणी, गटार आणि याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने आपल्या माध्यमातून काम करत असताना या प्रभागामध्ये आम्ही तिघेजण आमचे धनुष्यबाणावर आहेत आणि 4 मध्ये ड मध्ये मी स्वतः पुस्तक या निशाणीवर उभा आहे। माझा अनुक्रमांक 5 आहे। ही निवडणूक अत्यंत काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देणार आहे। अगर शहरामध्ये किंवा प्रभाग 5 मध्ये जर अडचणींचा पाडा वाचण्यात आला असेल तर त्याची सोडवणूक ही कमलेश बोडकेंनीच केलेली आहे। मागच्या वेळेस सुद्धा कमलेश बोडके हे एकटेच निवडून आलेले होते, परंतु ह्यावेळेस त्यांच्यावर अन्याय झाला। आमच्या पॅनलमध्ये मी सुद्धा प्रभाग 6 मध्ये माझं तिकीट डिक्लेअर असताना ते तिकीट काटलं गेलं आणि 5 मध्ये मी इच्छुक होतो, परंतु आम्हाला काही पक्षाचं तिकीट भेटलं नाही। त्यामुळे आम्ही प्रभागाच्या विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी
आणि अनेक अडचणी असतात, सामाजिक अडचणी असतात, ते सोडवण्यासाठी आम्ही प्रभाग 5मध्ये उमेदवारी करत आहोत. आमच्या सर्व उमेदवारांना प्रभाग 5च्या सर्व महिला भगिनी नागरिक बांधवांनी प्रचंड मताने निवडून द्यावे. आमची निशाणी आहे 3 धनुष्यबाण आणि ड मध्ये पुस्तक म्हणून मी स्वतः उभा आहे पुस्तक घेऊन. तर आमच्या पुस्तकाला आणि 3 धनुष्यबाणाला सर्व बंधू भगिनी मातांनी मतदान करावं 15 तारखेला. आता आम्ही घराघरामध्ये प्रचार करत आहोत. अत्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या हिताची काम करण्याकरता, महानगरपालिकेच्या अडचणी सोडवण्याकरता आम्ही मला महानगरपालिकेत पाठवावं. परंतु महत्त्वाचं काम करत असताना या भागामध्ये धर्म, जात, पंथ, भेदभाव असा कुणीही काम केलेलं नाही. कमलेशच्या बाबत झालं तसंच आहे, माझ्याबाबत बी झालं. मी 6मध्ये काम केलेलं आहे, प्रचंड काम केलेलं आहे. प्रभाग 6मध्ये तिकीट कापल्या गेल्यामुळं आम्ही हा आमचा पॅनल फक्त एकच ध्यास आहे का प्रभाग 5चा विकास, जनतेच्या अडचणींची सोडवणूक हा आमचा प्रथम प्राधान्य राहील. आणि तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला मतदान करावं हेच नम्र निवेदन. थोडी